गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग जेनी. तुला आज माझ्यात काही स्पेशल दिसतंय का? स्पेशल? नो मॅम. ओ, नेकलेस. इट्स गुड. गुड इडियट, इट्स गॉर्जियस. हे बघा मॅम. सॉरी माझी चूक झाली. तुला याची किंमत कशी करणार ना, कारण की तू एवढं महाग कधी काही अफोर्डच नाही करू शकत. चल एनिवेज, गो टू वर्क. बाय सी या. गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग शनाया. गुड मॉर्निंग. व्हाट्स अप? आय एम गुड. हे लॉकेट खूप छान दिसतंय तुला. यू आर लुकिंग व्हेरी प्रिटी. कुणी गिफ्ट दिलंय? येस. कुणी? नो, आय मीन तुला सांगायचं नसेल तर काही हरकत नाही. नाही, मला सांगायला काही प्रॉब्लेम नसता, पण मला माहितीच नाही कोणी दिलंय. मीन्स सम सिक्रेट ॲडमायरर. आय मीन ज्याला मी ओळखत नाही अशा कोणीतरी दिलंय. सिक्रेट ॲडमायर. गुड गुड. हे पण त्या सिक्रेट ॲडमायरचं तुझ्यावर खूप प्रेम असणार मग, कारण हे लॉकेट खूप एक्सपेन्सिव्ह दिसतंय. हो यार, इट्स प्रिटी एक्सपेन्सिव्ह. या जस्ट अ मिनिट हा, मी जरा एक पोस्ट करते. न्यू डे विथ न्यू नेकलेस. नाईस पोस्ट. या नुसतं म्हणू नको, लाईक कर. कसं करणार? नाही म्हणजे मी अजून फ्रेंड कुठे आहे ना तुझा सोशल साइट्सवर. हो का? मग ठीक आहे ना, फ्रेंड रिक्वेस्ट पाठव. आय डिसाइड वेदर टू एक्सेप्ट और नॉट. ओके. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. शनाया, प्लीज माझ्या केबिन मध्ये. ओके बॉस, आलेच. ए श्रेयस, प्लीज ठेव ना माझ्या डेस्कवर. सिया. यार एवढे पैसे खर्च करून मित्रांकडनं उधारीवर पैसे घेऊन एवढं महागातलं गिफ्ट घेतलं मी, आणि फायदा दुसऱ्याच कोणाचा तरी. येस गॅरी. शनाया, हे काय चाललंय? माझं सोड, तुझं काय चाललंय? माझं कुठं काय चाललंय? एक मिनिट हा, मला सगळं कळलंय. काय बोलतेस तू? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला इतकं आवडलंय. ओ गॉड, आय लव्ह यू सो मच. थँक्यू. पण कशाबद्दल? ए गॅरी, चल ना आता, किती मस्ती करशील रे. तू मला म्हणाला होतास ना मला गिफ्ट पाठवणार म्हणून. मला वाटलं पाठवली असेल नेहमीसारखी एखादी नाईटी किंवा एखादा फालतू वन पीस वगैरे, पण तू तर कमालच केलीस रे. स्वतःचं नाव आणि पत्ता न लिहिता इतकं एक्सपेन्सिव्ह आणि ऑसम गिफ्ट पाठवलं माझ्यासाठी. थँक्यू सो मच. आणि आता विचारतोय थँक्यू का म्हणते. नॉटी. अगं खरं तर तुलाच कळलंय मला काय आवडतं ते. हे बघ ना कसं दिसतंय. अरे असं काय बघतोयस, तूच पाठवलंयस ना. आय नो ही तुझी चॉईस असणार, पण गॅरी मला ना एक नाही कळलं. हे SS म्हणजे शनाया सबनीसच ना? बिकॉज इफ इट्स यू अँड मी इट शुड बी SNG, राईट? गॅरी काय झालं, असं काय बघतोय आऊल सारखा? नाही, ऍक्च्युली हे काय, माझा राग घालवण्यासाठी घेतलं होतंस ना गिफ्ट मला तू. आता नाटक करू नको, नाही तर परत चिडेन मी. नाही. अगं नाही, मीच पाठवलं ग, ऑफकोर्स ना. आणि राग गेलाय ना तुझा, आवडलाय ना तुला? आवडलं, खूप आवडलं मला. सो हॅपी, सो हॅपी. थँक्यू सो मच. मग झालं तर. मी काय म्हणतो डार्लिंग, माझा ना नेमका आता एक कॉन्फरन्स कॉल सुरू होणार आहे. मी लगेच संपवतो ना, आणि तुला परत बोलवतो, मग छान कॉफी पिऊया आपण एकत्र. ओके ठीक आहे. गॉड थँक्यू सो मच. थँक्यू. यू द बेस्ट. बाय. बाय. अरे हे काय होतंय यार.
मी तर जे गिफ्ट पाठवलं होतं ते घरी आलं माझ्या. पण मग हे लॉकेट कोणी पाठवलं? आणि तेही SS अशी इनिशियल्स असलेलं. काय चक्कर आहे यार. मला तर बाई चक्करच येऊन राहिली होती. नुसतं गर 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 गर. आणि काहून नाही येणार? हे असं काहीतरी पहिल्यांदाच पाठवलं नाही यांनी. माझा अजूनही यावर विश्वास नाहीये राधिका. माझा तरी कुठे बसला? कायच्या काही मजाकच करून टाकली यांनी. हसतेस काय तू? प्रत्येक गोष्ट हसण्यावारी नेऊ नकोस तू. काहून नाही हसायचं? यात सिरियस होण्यासारखं आहेच काय? आहेच. मला सांग, तुझ्या नवऱ्याने घरातल्या घरात तुला हे गिफ्ट कुरिअर का केलं? तेही त्याचे आई वडील घरात असतात. सरळ सरळ तुझ्या हातात आणून का नाही दिलं त्याने गिफ्ट? बरं, गिफ्ट दिलं तर दिलं, ही नाईटी तू कधी वापरतेस का हे असले कपडे? नाही ना. मग तेच तर. बरं, नाईटी दिली ती सुद्धा लहान साईजची. आता पहिल्यांदाच आणली ना, झाला असेल घोळ. काही घोळबिळ झालेला नाहीये त्याचा. घोळ तुझा झालाय. मागच्या वेळेस काय झालं आठवतंय ना? त्याने इयरिंग्स आणले होते, तुला वाटलं त्यांनी तुझ्यासाठी मागवलेत. तेव्हा वाटलं होतं तसं, पण आता विचारूनच घेतलं ना का माझ्यासाठी आहे का म्हणून. मग काय म्हणाला तो? ते काहीच बोलले नाही बिचारे. ते साईज छोट्या झाला ना म्हणून बॉक्सच फेकून दिला त्यांनी. हताशपणे बसून राहिले इथेच. राधिका, मला अजूनही काहीतरी चुकतंय असं वाटतंय. रेवती, काय चुकत बिकत नाही. तू ना उगाच कुणावरती तरी संशय घेत राहते, ते डिटेक्टिव्ह सिनेमातल्या सारखा. रेवती, तू एक कामच करून टाक ना. तुझं ते शूटिंग गिटिंग आहे ना ते बंद करून टाक आणि मस्तपैकी एखाद्या डिटेक्टिव्ह मालिकेत काम करायला लाग. सटासट शोधून देशील लोकांना. राधिका, मी काय बाय बाय बाय, थांब. आता काही सांगू नकोस. तुला ती पुढाची वडी द्यायचीच राहिली ना. थांब, आली आणि देतेच. अगं मी काय ગુરુભાઈ કેમ છો મજામાં? आनंद ये યસ. बस बस. अरे काय झालं? आनंद यार, मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं मला सांग ना. इस आनंद के पास सभी प्रॉब्लम का वो है. काय सोल्युशन? अरे नाही, ते इंग्रजीत रे. ते हिंदीत काय असतं रे? अरे ते बैलाला बांधतात ना. गोठा? गोठ्यात बैल बांधतात, बैलाला गोठा नाही. नर्गिस, तिचं काय आता? मदर इंडिया. हा? हे असं उचलून ती शेतात चालली होती.